एक लग्न प्रेम कहाणी भाग 14. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ लवकर उठतो आणि त्याचे आवरतो. थोड्या वेळाने अवनीसुद्धा उठते. सिद्धार्थला आवरताना बघून अवनी बोलते, अहो हे काय, एवढ्या लवकर आवरून कुठे निघाला आहात तुम्ही? अवनी, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी मी जात आहे. अहो मग थांबा ना, मी पण लवकर माझं आवरते. नाही नको अवनी, तू आराम कर. अहो असं कसं, मी तुमची पीए आहे ना, मग मला तर आलेच पाहिजे तुमच्यासोबत. अवनी असं बोलते आणि तीसुद्धा तिचं आवरू लागते. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ त्याच्या डोक्याला हात लावतो, कारण त्याला खरं तर अवनीला त्याच्यासोबत न्यायचे नव्हते. पण अवनी त्याचं काहीही न ऐकता आवरायला वॉशरूममध्ये निघून गेलेली होती. अवनी तिचं आवरून पटकन बाहेर येते. चला, माझं आवरलेलं आहे, आपण निघूया. सिद्धार्थ एवढंच बोलतो आणि बाहेर निघून जातो. सिद्धार्थच्या पाठीमागे अवनीसुद्धा पटकन जाते. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतात. हॅलो मिस्टर देशमुख, मिस्टर बक्षी सिद्धार्थला बघत बोलतात. हॅलो मिस्टर बक्षी. सिद्धार्थसुद्धा हात पुढे करत बोलतो. तुमच्या कंपनीबरोबर आम्ही प्रोजेक्ट करायला खूप एक्सायटेड आहोत, बक्षी हसत बोलतात. हो, यासाठी आम्हीसुद्धा इथेपर्यंत आलेलो आहोत. तुमच्या कंपनीसोबत आम्हालासुद्धा हा नवीन प्रोजेक्ट करायला आवडेल, सिद्धार्थसुद्धा हसत बोलतो. ओके, मग मीटिंगला सुरुवात करूया का, मिस्टर बक्षी बोलतात. हो चालेल, सिद्धार्थ बोलतो. अवनी सिद्धार्थच्या बाजूला उभी राहून सिद्धार्थ आणि मिस्टर बक्षी यांचे बोलणे ऐकत होती. सगळेजण मीटिंगसाठी जातात. सिद्धार्थ आज प्रेझेंटेशन देणार होता, त्यामुळे प्रेझेंटेशन सुरू होते आणि सगळीकडच्या लाईट्स बंद होतात. सिद्धार्थ प्रेझेंटेशन देणार होता, त्यामुळे सिद्धार्थवरती फक्त फोकस होता. सिद्धार्थचे प्रेझेंटेशन सुरू होते. सिद्धार्थ ज्या प्रकारे प्रेझेंटेशन देत होता ते अवनीला खूपच आवडलेले होते. सिद्धार्थची प्रेझेंटेशन देण्याची पद्धत अवनीला खूपच आवडलेली होती. सिद्धार्थ प्रत्येक पॉईंट्स खूप छान पद्धतीने समजावून सांगत होता. तेच इकडे सिद्धार्थचे प्रेझेंटेशन देतच दुसऱ्या एका व्यक्तीकडे लक्ष होते आणि सिद्धार्थ ज्या व्यक्तीकडे बघत होता ती व्यक्ती मात्र एकसारखी फक्त अवनीकडेच बघत होती. अंधार असल्यामुळे अवनीला यातले काहीच समजत नव्हते, पण सिद्धार्थला बरोबर ही गोष्ट समजलेली होती आणि काही वेळातच सिद्धार्थचे प्रेझेंटेशन देऊन होते. जबरदस्त प्रेझेंटेशन दिले मिस्टर देशमुख तुम्ही. आम्ही आत्ताच सांगतो, आपल्या या प्रोजेक्टचे कामात झालेच असे समजा, मिस्टर बक्षी हसत बोलतात. थँक्यू सो मच मिस्टर बक्षी, सिद्धार्थसुद्धा हसत बोलतो. अवनीसुद्धा पटकन सिद्धार्थकडे जात होती. तोपर्यंत अवनीच्या समोर एक व्यक्ती येते. हॅलो, आय एम रितेश. सॉरी बट मी नाही ओळखलं, अवनी अडखळत रितेशकडे बघत बोलते. ओके नो प्रॉब्लेम, आता होईल ना ओळख. मी रितेश, मिस्टर बक्षींसोबत मी काम करतो. ओह अच्छा, मी अवनी देश. अवनी बोलायचीच पटकन थांबते, कारण तिला काहीतरी आठवते. काय झालं, का थांबलात, रितेश अवनीकडे बघत विचारतो. नाही काही नाही, मी मिस्टर देशमुख यांची पीए म्हणून काम करते. अरे हे तर मग भारीच झाले की, म्हणजे आता आपल्यालासुद्धा एकत्र काम करायला भेटेल, रितेश हसत बोलतो. रितेशचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा हसत हो बोलते. इकडे सिद्धार्थ जरी मिस्टर बक्षी यांच्यासोबत बोलत असला तरीही त्याचे पूर्ण लक्ष अवनी आणि रितेशकडेच होते. आता लंच टाईम झालेला आहे, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण लंचसाठी जाऊया का, रितेश अवनीकडे बघत तिला विचारतो. आत्ता, अवनी प्रश्नार्थक नजरेने रितेशकडे बघत बोलते. हो आत्ताच, चल ना, तसे मिस्टर देशमुख आमच्या सरांसोबत बोलण्यात बिझी आहेत, रितेश अवनीचा हात पकडून बोलतो. मिस अवनी, पटकन चला, आपल्याला निघायचं आहे. तेच इकडे सिद्धार्थ ह्या दोघांचे बोलणे ऐकून अवनीजवळ येतो आणि रागाने बोलतो. अवनी काहीच न बोलता सिद्धार्थसोबत जाते. सिद्धार्थ आता खूपच रागात होता. तो पटकन गाडी स्टार्ट करतो. अवनी सिद्धार्थचा राग बघून सिद्धार्थच्या बाजूला बसते. इकडे सिद्धार्थ खूपच फास्ट गाडी ड्राईव्ह करत होता. सिद्धार्थला असं रागात बघून अवनीसुद्धा खूपच रागवलेली होती. थोड्याच वेळात दोघेही हॉटेलमध्ये पोहोचतात. सिद्धार्थ अवनीशी काहीच न बोलता रागातच रूममध्ये जातो.
इकडे अवनीला मात्र समजत नव्हते की सिद्धार्थ तिच्यावरती एवढा का चिडलेला आहे. सिद्धार्थ रूममध्ये जाऊन पटकन त्याचा शर्ट काढतो आणि तसाच रागाच्या भरात बेडवरती बसतो. असं सिद्धार्थला शर्टलेस बघून अवनीला मात्र काहीच समजत नव्हतं. पण सिद्धार्थला नक्की काय झाले आहे हे सुद्धा तिला समजलं पाहिजे होतं. अवनी थोडं घाबरतच सिद्धार्थला आवाज देते. सिद्धार्थ मात्र काहीही बोलत नव्हता. तो फक्त रागाच्या भरात डोळे मिटून बसलेला होता. काय झालं? अवनी परत विचारते. ते सिद्धार्थ पटकन उठतो आणि बाजूला असलेला ग्लास हातामध्ये रागाने फोडतो. सिद्धार्थच्या हातातून खूप रक्त येत होतं. सिद्धार्थच्या हातातून एवढं रक्त आलेलं बघून अवनी पटकन सिद्धार्थजवळ जाते. वेडे आहात का तुम्ही? असं कोणी वागतं का? थांबा, मी पट्टी करते. तेच इकडे सिद्धार्थ अवनीशी काहीच न बोलता बाथरूममध्ये निघून जातो. सिद्धार्थला अवनी पहिल्यांदाच अशी बघत होती. सिद्धार्थ आज खूपच रागात होता. अशा अवस्थेत सिद्धार्थला बघून अवनीला खूप रडू येत होतं. रडतच अवनी रूममधल्या ग्लासच्या काचा साफ करते, कारण सिद्धार्थ आणखीन रागात बाहेर आला तर त्याच्या पायामध्ये या काचा घुसतील. सिद्धार्थ बराच वेळ झाल्यानंतर बाथरूममधून बाहेर येतो. अजूनही सिद्धार्थने त्याचा शर्ट घातलेला नव्हता. अवनी पटकन सिद्धार्थच्या जवळ जाते आणि हाताला पकडून पट्टी करू लागते. तेच सिद्धार्थ रागात बोलतो. तुला त्या रितेशशी बोलायची काय गरज होती? सिद्धार्थ रागातच अवनीचा हात पकडतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागतो. रागाने त्याचे डोळे खूपच लाल भडक झालेले होते. त्याच्या डोळ्यामध्ये खूपच जास्त फक्त आणि फक्त राग दिसत होता. तेच अवनी घाबरत बोलते. मी स्वतःहून त्यांच्याशी नाही बोलायला गेले. ते स्वतःहूनच माझ्याशी बोलायला आले होते. अवनी, मला कारणं नको सांगूस. तुला समजत नाही का गं कोणाशी बोलावे आणि कोणाशी बोलू नये ते? आधी प्लीज तुम्ही माझा हात सोडा ना, खूप दुखतंय. अवनी रडतच बोलते. अवनी, इथून पुढे तू कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोललेली मला सहन नाही होणार, हे लास्टचं सांगतोय. एवढं बोलून सिद्धार्थ बाल्कनीमध्ये निघून जातो. सिद्धार्थच्या अशा वागण्याने अवनीला त्रास होत होता. ती बेडजवळ बसून रडत होती. रडून रडून बिचारीच्या डोळे आणि नाक लाल झालेले होते. सिद्धार्थचा राग आता हळूहळू कमी होतो. थोड्या वेळाने तो रूममध्ये येतो तर अवनी अजूनही रडत होती. अवनीला असं रडताना बघून सिद्धार्थ तिला असं बघू शकत नव्हता. सिद्धार्थ स्वतःचा राग कंट्रोल करतो आणि अवनीजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. अवनी रडतच दुसऱ्या ठिकाणी बघते. अवनी काहीच बोलत नाही. अवनी, सॉरी, चुकलं माझं. मी जास्त तुझ्यावरती चिडलो ना? इकडे अवनी तरीसुद्धा त्याच्याशी काहीच बोलत नाही. अवनी फक्त रडतच होती. अवनी, इकडे बघ ना, सिद्धार्थ अवनीचा हात पकडून बोलतो. तेच अवनी रडतच सिद्धार्थकडे बघते. सिद्धार्थ अवनीचा चेहरा अंजलीमध्ये पकडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत बोलतो. अवनी, आय एम रिअली सॉरी. खरंच माफ कर, चुकलं माझं. अवनी तरीसुद्धा खूपच रडत होती. अवनीला असं रडताना बघून सिद्धार्थ त्याचा हात पुढे करतो आणि अवनीचे दोन्ही डोळे पुसतो. अवनी, मी मगाशी खूपच रागात होतो, त्यामुळे तुझ्यावरती चिडलो. पण मला नाही आवडत तू असं कोणाशी बोललेलं. तू फक्त माझी आहेस अवनी, त्यामुळे तू कोणाशीच बोलायचं नाहीस. पण मी स्वतःहून त्यांच्याशी बोलत नव्हते. ते स्वतःहूनच माझ्याशी बोलायला आलेले. असा माझा स्वभाव नाही की समोरच्या माणसाला नाराज करायचा. ते नॉर्मली बोलत होते म्हणून मी सुद्धा बोलत होते. अवनी, तुला समजतसुद्धा नाही. माणसे मुद्दाम तसे करत असतात. अवनी रडत काहीच न समजल्यासारखं सिद्धार्थकडे बघते. जाऊ दे, तू नकोस विचार करू. झालेलं झालं, पण इथून पुढे प्लीज लक्षात ठेव, कोणाशीच बोलायचं नाहीस. असं बोलून सिद्धार्थ अवनीला मिठीत घेतो. अवनीसुद्धा रडत सिद्धार्थला मिठी मारते. सिद्धार्थ अवनीला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवतो. सिद्धार्थच्या स्पर्शाने अवनी रडायची शांत होते. सिद्धार्थ परत अवनीपासून बाजूला होतो आणि अवनीचा चेहरा अंजलीमध्ये पकडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो. बास झालं अवनी आता रडणं. आता पटकन फ्रेश हो. आपण आता थोडे बाहेर जाऊन येऊया. पहिल्यांदा तू इथे आली आहेस ना, मग थोडेफार आजूबाजूचा तू परिसरसुद्धा बघ. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी फक्त मान हलवते आणि आवरायला निघून जाते. अवनी पटकन चेंज करून बाहेर. तिने आता खाली जीन्स आणि वरती शॉर्ट टॉप घातलेला होता.
अवनीला असं जीन्समध्ये सिद्धार्थ पहिल्यांदाच बघत होता, कारण लग्न झाल्यापासून अवनीने असे कपडे वापरलेच नव्हते. अवनीला असं बघून तो तिच्याकडेच बघत राहतो. अहो, निघूया का? अवनीच्या आवाजाने सिद्धार्थ भानावरती येतो. हां चल, सिद्धार्थ बोलतो आणि दोघेही एकत्र बाहेर फिरायला जातात. सिद्धार्थ अवनीला शॉपिंगसाठी घेऊन जातो. अवनी घरच्यांसाठी खूप काही खरेदी करायची होती. इकडे सिद्धार्थला ऑफिसमधला कॉल आल्यामुळे तो फक्त बोलण्यामध्ये बिझी होता. अवनी खरेदी करत असताना एका ठिकाणी थांबते तर सिद्धार्थ फोनवर बोलत तसाच पुढे निघून जातो. वाव, हा ड्रेस किती छान आहे. निशूला नक्कीच आवडेल. निशूसाठी घेऊ का? मॅडम, हा पण ड्रेस छान आहे. हा पण घ्या, तुम्हाला आवडेल, दुकानदार अवनीला बोलतो. दोन्ही ड्रेस बघून अवनीला समजत नव्हते की त्यामधील कोणता ड्रेस घ्यावा. काय करू? हा घेऊ का? नाही नको, हा नको, हा घेते. नाही नको, तोच घेते. दोन्ही ड्रेस बघून अवनी खूपच कन्फ्यूज झालेली होती. हा ड्रेस घ्यावा की तो ड्रेस घ्यावा हेच तिला समजत नव्हते. दोन्हीही ड्रेस तिला आवडलेले होते. एक काम करते, यांनाच विचारते. अवनी स्वतःच्या मनाशीच बोलते आणि मागे वळून बघते आणि सिद्धार्थला बोलवते, पण तिला मात्र सिद्धार्थ कुठेही दिसत नाही. अहो अहो, कुठे गेले हे? अहो, कुठे आहात तुम्ही? अवनी इकडे तिकडे बघत सिद्धार्थला आवाज देत होती. अवनीला सिद्धार्थ कुठेच दिसत नाही, त्यामुळे अवनी अस्वस्थ झालेली होती. ती पटकन तिचा मोबाईल शोधू लागते. शिट यार, मोबाईल कसा काय विसरले मी रूममध्ये. अवनीला कुठेच समजत नव्हतं की सिद्धार्थ आता कुठे शोधावे. त्या सिद्धार्थाचा नंबरसुद्धा तिला पाठ नव्हता. अवनीसाठी हे शहरसुद्धा खूप नवीन होतं. अवनी घाबरतच सिद्धार्थला शोधू लागते. इकडे सिद्धार्थचा कॉल संपल्यानंतर तो बाजूला बघतो तर त्याला अवनी कुठेच दिसत नाही. अवनी, अवनी, सिद्धार्थसुद्धा इकडे तिकडे बघत अवनीला शोधू लागतो. अवनीला शोधत शोधतच तो तिला कॉलसुद्धा करत होता, पण अवनी मात्र कॉल रिसीव्ह करत नव्हती, कारण अवनीचा मोबाईल तिच्याजवळ नव्हताच. तिचा मोबाईल तर ती रूममध्येच विसरून आलेली होती. सिद्धार्थ घाबरून पटकन विकीला कॉल लावतो. बोल सिद्धार्थ, आज बरी तुला माझी आठवण झाली. विकी हसतच सिद्धार्थचा कॉल रिसीव्ह करत बोलतो. विकी, एक काम कर ना पटकन, तू खूप अर्जंट आहे. अवनीचा नंबर तू पटकन ट्रेस कर ना, आणि ती कुठे आहे मला सांग प्लीज. का सिद्धार्थ, काय झालं आणि तू एवढा का घाबरलेला आहेस? अरे विकी, तुला सगळं काही सांगायला मला अजिबात टाईम नाही. तू प्लीज माझं एवढं काम कर, मी तुला नंतर सांगेन. इकडे विकी पटकन अवनीचा नंबर ट्रेस करतो. हॅलो सिद्धार्थ. हां बोल ना विकी, काय झालं? अवनीचे लोकेशन तुला समजले का? रॉयल हॉटेल. रॉयल हॉटेल हे लोकेशन दाखवत आहे सिद्धार्थ. अरे विकी, असं कसं होऊ शकतं? अवनीचे लोकेशन ते कसे काय दाखवेल? सिद्धार्थ, काय झाले आहे सांगशील का? अरे विकी, अवनी हरवलेली आहे. मी आणि अवनी आत्ता शॉपिंगसाठी बाहेर आलो होतो. ती शॉपिंग करत होती आणि मी ऑफिसचा कॉल अटेंड करत होतो. नंतर मी बाजूला बघितलं तर अवनी मला कुठेच दिसली नाही आणि आता ती मला सापडेना झाली आहे. सिद्धार्थ, तू अवनीला सगळीकडे शोधलंस का? हो विकी, मी आजूबाजूला सगळीकडे बघितलेले आहे, पण मला अवनी सापडतच नाही. यार सिद्धार्थ, तुला समजत नाही का रे? तू असा कसा वागू शकतोस? वहिनींसाठी ते शहर खूप नवीन आहे आणि तू त्यांना एकटं कसं काय सोडू शकतोस? जर वहिनींना काही झाले तर माझ्या एवढं कोणीच वाईट नाही बरं का, विकी रागाने बोलतो. विकी यार प्लीज, तू शांत राहशील का? एकतर अवनी सापडत नाही म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे आणि तू तर आता मला जास्तच बोलून टेन्शन देत आहेस. तू कॉल ठेव, मी पटकन अवनीला शोधतो. असं बोलून सिद्धार्थ कॉल ठेवतो आणि अवनीला शोधू लागतो. इकडे अवनीसुद्धा सिद्धार्थला खूप शोधायचा प्रयत्न करत होती, पण तिला सिद्धार्थ कुठेही दिसत नव्हता. आता मात्र अवनीला खूप रडू येत होतं. एकतर आजूबाजूचा सगळा काही परिसर तिला अनोळखी होता. कुठे जायचं, काय करायचं ते तिला अजिबात समजत नव्हतं. इकडे सिद्धार्थाने सुद्धा अवनीला खूप ठिकाणी शोधलेलं होतं. कदाचित अवनी हॉटेलमध्ये तरी गेली नसेल ना. सिद्धार्थ पटकन गाडी काढतो आणि हॉटेलच्या दिशेने जातो. हॉटेलमध्ये बघतो तर तिथेसुद्धा अवनी नव्हती. अवनी यार, कुठे आहेस? प्लीज लवकर सापड. तुझ्याशिवाय नाही का राहू शकत मी. तुला काही झाले तर मला नाही सहन होणार. आय लव्ह यू, आय लव्ह यू अवनी, सिद्धार्थ खाली बसून डोक्याला हात लावत बोलतो. आज पहिल्यांदा त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. अवनीसाठी आज तो पहिल्यांदा रडत होता. इकडे अवनीसुद्धा सिद्धार्थला शोधून शोधून खूप दमलेली होती. अहो, कुठे आहात तुम्ही? प्लीज लवकर या ना, मला एकटीला इथे खूप भीती वाटते. अवनी रडत तिथल्या एका बाकावरती बसते.
तेवढ्यात तिच्या कानावरती आवाज पडतो, ए देख कोई लड़की अकेली बैठी है. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलतो, अरे चल ना भाई, रात भी हुई आहे, चान्स आहे. दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला बोलते आणि ते दोघे अवनीजवळ येतात. अवनीचे लक्ष कुठेच नव्हते, ती फक्त रडतच होती. एवढ्या रात्री तिला खूपच भीती वाटत होती. क्या मस्त लड़की है ना, परत ये, तू रो रही है. त्या दोघांचे बोलणे अवनीला ऐकू जाते आणि ती घाबरतच वरती बघते. हां पर माल मस्त है, एक व्यक्ती बोलतो. तेच अवनी रागाने त्यांच्याकडे बघू लागते. क्या हुआ लड़की, कोई तकलीफ है क्या, हमें बताओ. कौन आहात तुम्ही, अवनी घाबरत विचारते. हम आपकी मदद करने के लिए आए हैं, एक माणूस अवनीच्या जवळ येऊन हात धरत बोलतो. अवनी रागाने त्याचा हात झिडकारते. हे बघा प्लीज़ लांब रहा. हम भी अकेले हैं और तुम भी अकेली दिख रही हो, तो फिर चले. दुसरा व्यक्ती लगेच अवनीकडे बघत वेगळ्याच नजरेने बघत बोलतो. छी, तुम्हाला काही लाज आहे की नाही, तुमच्या घरी कोणी आई बहीण आहेत की नाही, बोलायची पद्धत ठेवा. तुमच्यासारख्या लोकांना खरं तर पोलिसांच्या हवाला केलं पाहिजे. क्या बोली, तुम हमें पुलिस के हवाले करेंगे, चल हम भी देखते हैं कैसे तू पुलिस को बुलाती है. दोघेजण हसतच हळूहळू अवनीच्या जवळ येऊ लागतात. तेच अवनी खूपच घाबरलेली होती. हे बघा प्लीज तुम्ही माझ्यापासून लांब राहा, नाहीतर मी खरंच पोलिसांना बोलवेन. अवनी घाबरत बोलते आणि त्यांच्याकडे रागाने बघू लागते. हां हम भी देखते हैं, तो फिर बुलाओ पुलिस को. ती माणसं बोलतात तशी अवनी तशीच पळ सुटते. ए भाग, लड़की भाग रही है, पकड उसको. ते दोन माणसं अवनीच्या पाठीमागे पळत सुटतात. इकडे अवनीसुद्धा जीवाच्या आकांताने पळत होती. इकडे सिद्धार्थ अजूनही डोक्याला हात लावून बसला होता. अवनीला आता नक्की कुठे शोधायचे हे त्याला समजत नव्हते. तोपर्यंत त्याला विकीचा कॉल येतो. बोल, सिद्धार्थ हळू आवाजात बोलतो. वहिनी सापडल्या का, विकी विचारतो. नाही अजून. सिद्धार्थ असा कसा तू शांत बसू शकतोस, तुझे कर्तव्य आहे बहिणींची काळजी घ्यायची आणि मला माहिती आहे तुला बहिणीबद्दल काहीही वाटत नाही, पण उगीच त्यांना त्यांची शिक्षा देऊ नकोस. विकी हे काय बोलतोयस यार तू, माझं अवनीवरती प्रेम आहे, मी नाही तिच्याशिवाय जगू शकत. सिद्धार्थ हे तू खरं बोलतोयस, विकी आनंदाने बोलतो. हो विकी, मला आता समजलं आहे की माझं अवनीवरती प्रेम आहे, मला तिला गमवायचं नाही. मला आत्तापर्यंत अंतराबद्दलसुद्धा जे काही वाटले नाही ते आता अवनीबद्दल वाटतंय. सिद्धार्थ यार, आज मी खरंच खूप खुश आहे, तुला फायनली प्रेमाची जाणीव झाली. सिद्धार्थ यार, पटकन बहिणीला शोध, त्या एवढ्या रात्री कुठे आहेत बघ. हो विकी, तू अजिबात काळजी करू नको, मी लवकरच अवनीला शोधेन. सिद्धार्थ बोलतो आणि पटकन गाडी काढतो आणि अवनीला शोधायला परत बाहेर पडतो. इकडे अवनी पळून खूप दमली होती. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. ते दोघेजण सुद्धा हिच्या पाठीमागे येतच होते. शेवटी अवनी पळायची थांबते. ती खूपच दमल्यामुळे तिच्यामध्ये आता पळायची ताकद नव्हती. तोपर्यंत ते दोघेजण अवनीजवळ पोहोचतात. हमें फंसाकर भाग रही है तू, अब हम तुम्हें बताते हैं इसका नतीजा क्या है. एक व्यक्ती अवनीच्या हाताला धरून ओढू लागते. प्लीज सोडा, मला जाऊ दे. अवनी रडत त्या दोघांना विनवणी करत बोलते. इतनी जल्दी क्या है, हम तुम्हें छोड़ेंगे लेकिन एक काम करना पड़ेगा. कसलं काम. हम दोनों के साथ तुम्हें एक रात बितानी पड़ेगी. छी, तुम्हाला खरंच लाज कशी वाटत नाही इतकं घाणेरडं बोलायला. प्लीज हेल्प. अवनी जोरात ओरडू लागते. दुसरा व्यक्ती अवनीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला पकडून दुसरीकडे नेऊ लागतो. अवनी त्या माणसांपासून लांब जायचा खूप प्रयत्न करत होती, पण त्या दोघांच्या पुढे अवनीचा जोर खूपच कमी पडत होता. आणि या सगळ्या घाई गडबडीत अवनीचा ड्रेससुद्धा फाटतो. त्यामुळे आता अवनीला जास्तच अनकम्फर्टेबल वाटत होतं. प्लीज सोडा, प्लीज मला सोडा, मला जाऊ दे प्लीज. अवनी रडून विनवणी करत होती. इतनी जल्दी क्या है, रुको जरा. एक व्यक्ती हसतच बोलते. ज्या व्यक्तीने अवनीला पकडले होते त्या व्यक्तीला अवनी चावायचा प्रयत्न करू लागते. तेरी इतनी हिम्मत, अब मैं तुम्हें नहीं छोडूंगा. एक व्यक्ती अवनीच्या केसांना जोरात पकडतो आणि भर रस्त्यात तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो. तोपर्यंत ती व्यक्ती जोरात आ म्हणून ओरडते. त्या व्यक्तीच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता. डोक्याला हात लावत ती व्यक्ती खाली विवळत पडलेली होती. तेच अवनीसुद्धा घाबरून पाठीमागे बघते. अहो तुम्ही. अवनी रडतच सिद्धार्थला घट्ट मिठी मारते. तोपर्यंत दुसरी व्यक्ती येऊन सिद्धार्थला मारायचा प्रयत्न करते. सिद्धार्थ पटकन अवनीला बाजूला करतो आणि त्या व्यक्तीला सुद्धा रक्त येईपर्यंत खूप मारतो.
तोपर्यंत तिथे पोलीससुद्धा येतात आणि पोलीस त्या दोघांना तिथून घेऊन निघून जातात. तेच हे सगळं काही बघून अवनी खूपच घाबरलेली होती. असं अचानक काही घडेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडत होतं. ती खूप रडत होती. अवनी 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 तू ठीक आहेस ना? तुला काही लागले तर नाही ना? सिद्धार्थ अवनीच्या जवळ येऊन बोलतो. हां 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 मी ठीक आहे, अवनी रडत कशी तरी बोलते. ते सिद्धार्थ पटकन अवनीला घट्ट मिठी मारतो. आय एम सॉरी अवनी. माझ्यामुळे तुझ्यावर आज ही वेळ आलेली आहे. मी तुला एकटीला सोडून जायला नको हवे होते. सॉरी, आय एम रिअली सॉरी अवनी. अहो नाही, तुमची यात काहीच चूक नाही, माझीच चूक आहे. मी मोबाईल विसरले नसतं तर एवढं काही झालंच नसतं. सिद्धार्थ अवनीच्या चेहऱ्याला हाताला सगळीकडे हात लावतो आणि बोलतो. अवनी, तुला त्या नालायक माणसाने काही केलं तर नाही ना? तू फक्त बोल. तिथे जेलमध्ये जाऊन त्यांची बेकारमी हालत करतो बघ. नाही, ते जबरदस्ती करायचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात तुम्ही आलात, अवनी रडतच बोलते. तोपर्यंत सिद्धार्थाचे लक्ष अवनीच्या ड्रेसकडे जाते. अवनीचा ड्रेस खूप ठिकाणी फाटलेला होता. अवनी, तुझा ड्रेस एवढा कसा फाटलेला आहे? खरं सांग, त्यांनी तुझ्यासोबत काही चुकीचं नाही ना केलं? नाही, काही नाही केलं. ते माझ्या मागे लागले होते. पळता पळता मी खूप दमले, त्यामुळे इथे येऊन उभं राहिले. तोपर्यंत ते लोक माझ्या मागे आले आणि त्यांनी मला पकडलं. आणि या सगळ्या गोंधळात हा ड्रेस कसा फाटला माझं मला समजलं नाही, अवनी रडत बोलते. सिद्धार्थ पटकन त्याचे जॅकेट काढतो आणि अवनीला घालायला देतो आणि तिचा चेहरा अंजलीमध्ये पकडतो आणि बोलतो. अवनी, बास आता, नको रडू, शांत हो. मी आता आलेलो आहे ना तुझ्यासोबत. आता तुला मी काहीही होऊ देणार नाही. सिद्धार्थ अवनीच्या डोळ्यात बघून तिला सांगण्याचा प्रयत्न करत होता की अवनी, माझं तुझ्यावरती खरंच मनापासून खूप प्रेम आहे. अहो हां, काय झालं अवनी? प्लीज आपण रूमवर जाऊया का? हां, हो, चल जाऊया, सिद्धार्थ बोलतो आणि तो अवनीला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला पटकन चेंज करायला सांगतो. आजसुद्धा अवनीने शॉर्ट ड्रेसच घातला होता, कारण तिच्याकडे फुल असे कपडे नव्हतेच. निशाने ते दिलेच नव्हते. अवनी फ्रेश होऊन बेडवरती बसते. तोपर्यंत सिद्धार्थ अवनीच्या पुढे जेवणाची ताट ठेवतो आणि अवनीकडे बघतो. खा, सिद्धार्थ नजरेने सांगतो. नाही नको, मला भूक नाही. सिद्धार्थ अवनीजवळच बसतो आणि तिला भरवू लागतो. अहो प्लीज, मला भूक नाही. ठीक आहे, मग मी पण नाही जेवत, असं बोलून सिद्धार्थ उठू लागतो. तेवढ्यात अवनी सिद्धार्थाचा हात पकडते. सिद्धार्थ अवनीजवळ बसून परत तिला खायला देतो आणि स्वतःसुद्धा जेवतो. दोघांचेही जेवण झाल्यानंतर अवनीला असं गप्प बसलेलं बघून सिद्धार्थ अवनीच्या जवळ जातो आणि अवनीचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो. अवनी, काय झालं? अजून जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेस का? अहो, जर आज तुम्ही वेळेवरती आला नसता तर त्या माणसाने माझं काय केलं असतं? अवनी, कशाला इतका विचार करतेस? जे झाले ते झाले. मी आहे ना, मी कधीच तुला काहीही होऊ देणार नाही, आय प्रॉमिस. त्यामुळे उगीच निगेटिव्ह विचार नको करू. अहो पण बघा ना तुम्ही, ते लोक खूपच माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होते. माझ्याच बाबतीत असं कायम का होतं मला समजत नाही. सिद्धार्थ अवनीच्या ओठांवरती बोट ठेवतो. अजिबात असलं काही बोलायचं नाही, मी आहे बोललो ना. अवनी सिद्धार्थाला मिठी मारते. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अवनी तिथे सिद्धार्थच्या मिठीमध्ये झोपते. सिद्धार्थसुद्धा अवनीला नीट झोपवतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन तोसुद्धा झोपतो. दुसऱ्या दिवशीपासून अवनीसाठी सिद्धार्थ रूममध्ये बसूनच प्रोजेक्टचं काम करत होता. त्याला आता अवनीला अजिबात त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे तो अवनीच्या बाबतीत आता कसलीही रिस्क घ्यायला तयारच नव्हता. असेच 2 ते 3 दिवस जातात. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही प्रोजेक्टचे काम रूममध्ये बसूनच पूर्ण करतात. प्रोजेक्टचे काम झाल्यानंतर सिद्धार्थ अवनीला रूममध्ये थांबायला सांगून मिस्टर बक्षींबरोबर मीटिंगसाठी निघून जातो. मीटिंग झाल्यानंतर सिद्धार्थ परत रूममध्ये येतो. अहो, काय झालं? प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले का? अवनी काळजीने विचारते. हो अवनी, आपण एवढे दोघांनी मिळून प्रयत्न केलेले आहेत, मग प्रोजेक्टचे तर काम होणारच ना. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा खूप खुश झालेली होती, कारण हा प्रोजेक्ट दोघांनी मिळून केलेला होता आणि सिद्धार्थला हा प्रोजेक्ट मिळाला, प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले म्हणून अवनी खूप खुश झालेली होती. तेच इकडे सिद्धार्थसुद्धा हसत अवनीकडे बघतो आणि बोलतो. अवनी,
आज रात्री पार्टी अरेंज केलेली आहे आणि त्या पार्टीला आपण दोघांनाही जायचं आहे, त्यामुळे लवकर तयार राहा, असं बोलून सिद्धार्थ फ्रेश व्हायला जातो. पार्टी? छी बाबा, असे काही कार्यक्रम असले की काय घालावे समजतच नाही. आता मी काय घालू? अवनी मनातच विचार करते. अवनी विचार करत पटकन तिची बॅग उघडते आणि त्यामधले एक कपडे बाहेर काढू लागते. पण तिला कोणतेच ड्रेस आवडत नाहीत. शेवटी तिचे लक्ष एका साडीकडे जाते. हां, ही साडी नेसते, बाकी काही चांगलेच नाही, अवनी मनाशी बोलते आणि पटकन पार्टीसाठी तयार व्हायला जाते. इकडे सिद्धार्थसुद्धा ब्लॅक जॅकेट, व्हाईट शर्ट घालतो. जेलने त्याचे ते केस नीट सेट करतो. आरशासमोर उभा राहून तो परफ्यूम मारत असतो. तोपर्यंत त्याचे लक्ष आरशामधूनच पाठीमागे उभे असलेल्या अवनीकडे जाते. अवनी तिची साडी सावरत बाहेर येत होती. तिने आज नेटची साडी, त्यावरती स्लीवलेस ब्लाऊज, मॅचिंग गळ्यातले आणि कानातले घातले होते. तिने वरती केस बांधल्यामुळे तिची ती उघडी पाठ सिद्धार्थला अजूनही अवनीजवळ जास्तच खेचत होती. साडीतून दिसणारे तिचे ते पोट सिद्धार्थला आता कंट्रोल करण्यापासून थांबवू शकत नव्हते. सिद्धार्थ तोंड उघडे ठेवून फक्त आरशातून पाठीमागे उभे असलेल्या अवनीकडे बघतच राहतो. सिद्धार्थला असं बघताना बघून अवनीलासुद्धा आता खूपच जास्त लाज वाटत होती, कारण सिद्धार्थ एकटक तिच्याकडे बघत होता. बापरे, एवढं सुंदर कोणी असू शकते का? सिद्धार्थ मनातच बोलतो. अहो. अवनी सिद्धार्थला आवाज देते आणि त्याला भानावरती आणते. हां, निघायचे का आपण? माझे आवरले आहे. आज नाही गेलो तर चालणार नाही का? सिद्धार्थ भावनेच्या भरात बोलतो. म्हणजे आज पार्टी नाही का? तुम्हीच तर बोलला पार्टी आहे म्हणून मी तयार झाले. अवनी, एवढी सुंदर मुलगी पुढे असताना कोणाला पार्टीला जायची इच्छा होईल का? सिद्धार्थ हसत बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीचा चेहरा लाल झालेला होता. ती ब्लश करत होती. ती सिद्धार्थपासून तिची नजर चोरत होती. तोपर्यंत सिद्धार्थला मिस्टर बक्षींचा फोन येतो, कारण ते पार्टीसाठी सिद्धार्थला लवकरच यायला सांगत होते. त्यामुळे सिद्धार्थ भानावरती येतो आणि बोलतो. अवनी, निघूया का? मिस्टर बक्षी वाट बघत आहेत. हां, निघूया, अवनी बोलते. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही पार्टीसाठी जातात. सगळ्यांच्याच नजरा फक्त अवनीकडे होत्या, कारण अवनी खूपच सुंदर दिसत होती. सिद्धार्थ पार्टीमध्ये गेल्यानंतर बाकीच्या गेस्टशी बोलू लागतो. इकडे अवनी आता एकटीच बाजूला उभी होती. हाय अवनी, रितेश अवनीजवळ येत बोलतो. अवनी रितेशला बघून घाबरतच कशी तरी हाय बोलते, कारण मागच्या वेळी ती रितेशशी बोलली होती तेव्हा सिद्धार्थ खूपच चिडलेला होता. अवनी, आज तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस. थँक्यू, अवनी खोटी स्माईल करत बोलते. ते सिद्धार्थचे लक्ष अवनीकडे जाते आणि अवनीला असं रितेशशी बोलताना बघून सिद्धार्थला परत राग येतो. अवनी, तू अशी एकटी का उभी आहेस? चल ना, आपण तिथे बसूया, तू काहीतरी खा. तोपर्यंत सिद्धार्थ अवनीच्या जवळ येतो. हाय रितेश, सिद्धार्थ रितेशकडे बघून बोलतो. हाय रितेश, काय बोलत आहेस एवढं माझ्या बायकोशी? सिद्धार्थ खोटे खोटे हसत एकदा अवनीकडे बघत आणि परत रितेशकडे बघत बोलतो. ते सिद्धार्थच्या तोंडून बायको हा शब्द ऐकून रितेश आश्चर्याने बोलतो. बायको? हां, का? काय झालं? एवढं शॉक व्हायला काय झालं? अवनी तुमची बायको आहे? हो, अवनी माझी बायको आहे. अवनी सिद्धार्थ देशमुख. काय यार अवनी, तू आपल्या रिलेशनशिपबद्दल, आपल्या नात्याबद्दल रितेशला सांगितलंच नाहीस का? सिद्धार्थ हसत अवनीकडे बघत बोलतो. तेच अवनीलासुद्धा सिद्धार्थ असं वागेल असं माहिती नव्हतं. ती घाबरत अडखळत बोलते. हां, ते राहिले सांगायचे, कारण सिद्धार्थ आज जे काही बोलला त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. चक्क सिद्धार्थ आज तिची ओळख PA म्हणून नाही तर बायको म्हणून सांगेल असं तिला वाटलंच नव्हतं. सिद्धार्थ अवनीच्या जवळ जातो आणि अवनीने लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढतो. हे बघ, अवनी आधीपासूनच एंगेज आहे, सो तिच्यापासून लांब राहा, यातच तुझी भलाई आहे, समजलं? एवढं बोलून सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन निघून जातो. सिद्धार्थ अवनीला डायरेक्ट बाहेरच घेऊन जातो. सिद्धार्थ पार्टी सोडून असं का बाहेर घेऊन जात आहे हे अवनीला समजतच नव्हतं. सिद्धार्थ पटकन अवनीला गाडीमध्ये बसायला सांगतो आणि तोसुद्धा ड्रायव्हिंग सीटवरती बसून गाडी स्टार्ट करतो. अहो, तुम्ही रागावला आहात का?
प्लीज तुम्ही रागवू नका. अहो मी तिथे एकटीच उभा होते आणि अचानक तिथे रितेश आला आणि माझ्याशी बोलू लागला. मी खरंच त्याच्याशी स्वतःहून बोलायला नव्हते गेले. मी फक्त तो काय बोलेल ना त्याचीच उत्तरं देत होते आणि आम्ही जास्त काही बोललोच नाही. अवनी सिद्धार्थकडे बोलून एकटीच बडबड करत होती. पण इकडे मात्र सिद्धार्थ काहीही बोलत नव्हता. तो फक्त पुढे बघून गाडी चालवत होता. झाले, आता हे आणखीनच चिडले असणार. मला त्या दिवशीच बोलले होते तू कोणाशीच बोलायचं नाही, पण मीच ऐकलं नाही. अवनी मनातच विचार करू लागते. काही वेळातच सिद्धार्थ डायरेक्ट त्याची गाडी हॉटेलजवळ थांबवतो आणि काहीच न बोलता गाडीमधून उतरतो. सिद्धार्थ खाली उतरलेला आहे हे बघून अवनीसुद्धा गाडीमधून उतरते. अवनीसुद्धा काहीच न बोलता सिद्धार्थच्या पाठीमागे जाऊ लागते. सिद्धार्थ रूमचा दरवाजा उघडतो. तोपर्यंत त्याला एक कॉल येतो म्हणून तो तसाच बाहेर बोलत उभा राहतो. इकडे अवनी आतमध्ये जाते. आता माझं काही खरं नाही, अवनी डोळे मिटून मनातच बोलते. सिद्धार्थ कॉलवर बोलून रूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो. अवनी पाठमोरी उभा होती. सिद्धार्थ तसाच दरवाजा बंद करून अवनीच्या जवळ जाऊन अवनीला पाठीमागून मिठी मारतो. सिद्धार्थच्या अशा वागण्यामुळे अवनी शॉक झालेली होती. सिद्धार्थ त्याचा चेहरा अवनीच्या खांद्यावरती ठेवतो. अवनी, आज तू ना खूप सुंदर दिसत आहेस. अशी सारखी सारखी साडीमध्ये नको माझ्यासमोर येत जाऊ, मग मला खरंच कंट्रोल होत नाही. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीला लाज वाटत होती. अवनी लाजून सिद्धार्थपासून लांब व्हायचा प्रयत्न करत होती. तेच सिद्धार्थ अवनीला आणखीन जवळ ओढून तिच्या उघड्या पोटांवरून हात फिरवू लागतो. सिद्धार्थचा स्पर्श तिच्या पोटांवरती होताच अवनीच्या पोटात हजारो फुलपाखरे उडत आहेत असं तिला वाटत होतं. ते तिचे शरीर चोरून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते सिद्धार्थ हळूच अवनीच्या कानाजवळ जातो आणि हळू आवाजात बोलतो, आय कांट कंट्रोल अवनी. सिद्धार्थचा एक एक शब्द अवनीला असह्य करत होता. सिद्धार्थ हळूहळू अवनीच्या गळ्यातले काढतो आणि त्यानंतर कानातले सुद्धा काढून बाजूला ठेवतो. सिद्धार्थ हळूच अवनीच्या साडीच्या पदराची पिन काढतो. आता तिच्या साडीचा पदर मोकळा झालेला होता. नेटची साडी असल्यामुळे तिचे शरीर सहजच दिसत होते. सिद्धार्थ अवनीला त्याच्याकडे वळवतो. अवनी फक्त खाली मान घालून उभा होती. आज तिला फक्त धक्क्यावरती धक्के भेटत होते. नवऱ्या करून जे प्रेम, तो स्पर्श असतो तो तिला आज भेटत होता. सिद्धार्थ साडीचा पदर तिच्या खांद्यांवरून पूर्णपणे खाली करतो. सिद्धार्थसमोर अशा अवस्थेत आता उभं राहायला अवनीला खूपच लाज वाटत होती. सिद्धार्थ हळूच अवनीचा चेहरा वरती करतो आणि तिच्या कपाळावरती, गालावरती आवेगाने किस करू लागतो. इकडे मात्र अवनीला हे सगळं काही खूप छान वाटत होतं. त्याचबरोबर अंगावरती शहार आलेला होता. ती तिचे शरीर चोरून सिद्धार्थचा शर्ट पकडून फक्त उभी होती. सिद्धार्थ तिच्या गालावरती, गळ्यावरती ओठ टेकवत हळू आता तो अवनीच्या ओठांचा सुद्धा ताबा घेतो आणि तिच्या ओठांवरती ओठ टेकून आवेगाने तिला किस करू लागतो. अवनी सुरुवातीला सिद्धार्थला साथ देत नव्हती, पण हळूहळू ती सुद्धा सिद्धार्थला साथ देऊ लागते. आता दोघांचे श्वास जड झालेले होते. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होत होता. सिद्धार्थ अवनीच्या ओठांपासून त्याचे ओठ विलग करतो आणि तिच्या कमरेला हात लावून हळूहळू तिची साडी काढू लागतो. अहो, अवनी लाजतच बोलते, कारण सिद्धार्थ आता तिची पूर्ण साडीच काढत होता. सिद्धार्थ खट्याळपणेच हसतच तिच्याकडे बघत बोलतो. तोपर्यंत अवनीची पूर्ण साडी तिच्या शरीरापासून वेगळी झालेली होती. सिद्धार्थ तसेच अवनीला उचलून बेडवरती झोपवतो आणि तिच्या मानेजवळ येऊन तिथे सुद्धा आवेगाने किस करू लागतो. अवनीचे हातसुद्धा सिद्धार्थच्या पाठीवरती फिरत होते, तर सिद्धार्थचे ओठ अवनीच्या चेहऱ्यावर, मानेवर, ओठांवरती फिरत होते. थोड्या वेळाने सिद्धार्थ अवनीपासून लांब होतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो, अवनी, आज मी तुझ्या परमिशनशिवाय जे काही केलं त्यासाठी खरंच सॉरी. पण तू साडीमध्ये इतकी छान दिसत होतीस की मला स्वतःच्या पाहुण्यांवरती आवर घालायला जमलंच नाही. यापुढे जर आपल्याला जायचं असेल तर तुझ्या परमिशननेच मी जाणार. तुझ्या परमिशनशिवाय मी काहीही करणार नाही. सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थ बोलतच हळूच अवनीच्या कपाळावरती किस करतो आणि परत तिला तो मिठीमध्ये घेऊन झोपतो. चला गाईज,
आजचा हा रोमॅन्टिक भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा, कारण तुमच्यासाठी आज मोठा रोमॅन्टिक पार्ट मी लिहिला आहे. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल.